हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग टू ऑल. सो द हिंदू न्यूजपेपर ज्याचं एक प्रकारे आपल्या परीक्षेसाठी किती महत्व आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, राईट. सो त्यामध्ये नेमक्या कोणत्या बातम्या वाचायच्या कोणत्या नाही वाचायच्या याबद्दलची चर्चा आपण करत राहतोय. आणि यामधून एक पर्पज जर बघितला तर एक महत्वाचा मुद्दा यामध्ये जो ऍड्रेस करण्याचा प्रयत्न केला जातो किंवा वेळ जो आहे तो आपला यामध्ये खूप महत्वाचा आहे आणि तो वाया नाही गेला पाहिजे. बऱ्याचदा काय होते किंवा पेपर वाचत चाललाय, माणूस वाचत चाललाय आणि त्यामध्ये बल्की नोट्स तयार होऊन जातात आणि मग शेवटी त्याला फिल्टर आउट करता येत नाही. तर मग आपण या सेशनच्या माध्यमातून काय करतोय तर त्या न्यूज टॉपिक्सला फिल्टर आउट करतोय आणि त्यानंतर मग तुमच्या टार्गेटेड ज्या सिलेबस टॉपिक वाईज न्यूज आहेत त्या फक्त तुम्हाला तिथून वाचायच्या आहेत. ठीक आहे. सो त्या पद्धतीची ही पूर्ण प्रोसेस राहणार आहे आपली, ज्यामधून आपण करंट अफेअर्स जो आहे द हिंदू मधला जो पार्ट आहे तो आपण तिथे कव्हर करू. मग आजच्या द हिंदू मधून या ज्या बातम्या मी सांगणार आहे तुम्हाला या तुम्हाला नक्की वाचायच्या आहेत. ठीक आहे. सो वन्स अगेन गुड मॉर्निंग टू ऑल. आणि आजचा एक हॅपी थॉट दॅट ओनली थिंग्स दॅट विल मेक यू हॅपी. एकच गोष्ट तुम्हाला हॅपी ठेवू शकते ती म्हणजे काय की तुम्ही ऍक्सेप्ट करणं दॅट यू व्हॉट ऑर हू यू आर, राईट. सो स्वतःला समजून घेणं आणि त्यानंतर त्या पद्धतीने स्वतःला ऍक्सेप्ट करणं, दॅट इज दी बेसिक आयडिया बिहाइंड हॅपीनेस. ठीक आहे. सो या चांगल्या थॉट मधून आपण सुरुवात करू आजच्या या आपल्या सेशनला. 31 जुलै 2025 चा द हिंदू न्यूजपेपर आणि बघू यामध्ये काय काय बातम्या आपल्याला दिसत आहेत. पान नंबर 1 वरती आपल्याला ट्रम्प तात्या यांनी पुन्हा एकदा काही नियम आणलेले आहेत, काही पुन्हा बातम्या त्यांच्याबद्दल आलेल्या आहेत आणि टॅरिफ रिलेटेड आधीपासून आपण ऐकतोच आहे, राईट. 1 ऑगस्ट म्हणलेलं होतं त्यांनी, आता उद्या 1 ऑगस्ट आहे. मग 1 ऑगस्ट पासून ते टॅरिफ जे आहेत ते अप्लाय होणार आहेत. ठीक आहे. सो एक्सटेंडेड टॅरिफ जे आहेत, तर मग इथे ट्रम्प्स 25% टॅरिफ अँड पेनल्टी सेट टू हिट इंडिया अशा प्रकारची बातमी आलेली आहे. आणि मग हे 1 ऑगस्ट पासून लागू होणार आहे. तर ते त्याच्याबद्दलची बातमी आणि भारत सरकारने म्हणलेलं आहे किंवा आम्ही सगळे जे इम्प्लिकेशन्स आहेत त्याचा अभ्यास करून योग्य ते नॅशनल सिक्युरिटीमध्ये, नॅशनल इंटरेस्टमध्ये ज्या गोष्टी गरजेच्या आहेत त्या गोष्टी आम्ही करू. ठीक आहे. सो हे 25% टॅरिफ म्हणतात आणि जीएस पेपर 3 इंडियन इकॉनॉमी अँड इश्यूज रिलेटेड टू प्लॅनिंग या सेक्शन मध्ये ही बातमी तुम्हाला बघता येऊ शकेल. त्यानंतर पहिल्याच पानावरती नासा इस्रो निसार सॅटेलाइट जो आहे याबद्दल आपण आपल्या करंट कनेक्टच्या सेशन मध्ये एक वेगळा व्हिडिओ पण घेतलेला आहे, तो पण नक्की बघा. सो इंडियाने लॉन्च केलेला आहे नासा इस्रो अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट, द कॉस्टलीएस्ट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट लॉन्च झालेला आहे श्रीहरिकोटावरून, GSLV F-16 वरून त्याला लॉन्च केलं गेलेलं आहे. आता ही बातमी कुठे काउंट होते आपल्या सिलेबस मध्ये तर जीएस पेपर 3 स्पेस मध्ये याला मोजता येते आणि त्यासोबतच प्रिलिम्स साठी देखील ही बातमी महत्वाची राहू शकते. ठीक आहे. देन पुढे आलो आपण पान नंबर 4 वरती. इंडिया आणि UAE यांच्यामध्ये एक बायलॅटरल मीटिंग झालेली आहे. जीएस पेपर 2 IR मध्ये याला मोजू शकता तुम्ही. ऍट बायलॅटरल मीटिंग इंडिया UAE एग्री टू एलिव्हेट डिफेन्स टाईज. स्पेशली डिफेन्स बद्दल बोललं गेलं. इंडिया आणि UAE हे डिफेन्स टाईजला अजून इम्प्रूव्ह करण्यासाठी काम करणार आहेत. ठीक आहे. हे GS2 IR मध्ये याला काउंट करा तुम्ही. त्यानंतर पान नंबर 4 रेल्वेमध्ये आता 17,000 नॉन AC कोचेस जनरल आणि स्लीपरचे त्यामध्ये येणार आहेत असं जे रेल्वे मिनिस्टर आहेत अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेमध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे. सो रेल्वे टू गेट 17,000 नॉन AC जनरल अँड स्लीपर कोचेस पुढच्या 5 वर्षामध्ये असं होईल असं ते म्हणतायत. आणि जीएस पेपर 3 इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये शब्द येतोच ना आपल्याला, रेल रोड असे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहेत त्याबद्दल आपल्याला तसंही सिलेबस मध्ये दिलेलं आहे. आता एक गोष्ट अजून एक मी इथे सांगतोय किंवा हे जे काही आपण इथे वाचतोय म्हणजे आता इथे म्हणलं की सिलेबस टॉपिक आहे तर जीएस पेपर 3, GS2 काही बातम्या GS1 च्या असतील, काही GS4 च्या असतील. ठीक आहे. आता आपल्याला हे एकतर तुमचं एक मोठी वही करा तुम्ही, त्यामध्ये वेगवेगळे सेक्शन्स बनवा. GS1 चा वेगळा सेक्शन आहे, 2 चा वेगळा सेक्शन आहे, 3 चा आहे, 4 चा आहे. किंवा जर वाटलं छोट्या 4 वेगळ्या वह्याच बनवून घ्या आणि त्या वह्यांमध्ये या सिलेबस टॉपिक नुसार त्याला मेन्शन करा. सिलेबस तुम्हाला सगळीकडे अवेलेबल आहेतच. आपण सिलेबस डिकोडिंगचे सेशन पण घेतलेले आहेत. तर मग सिलेबस जे आहेत ते असं तुम्ही करू शकता की GS1 ची वही आहे समजा, तर मग पहिले तुम्ही इंडियन कल्चर लिहिलं, त्यानंतर काही एक 8-10 पानं सोडून दिले, त्यानंतर मग तुम्ही पुढे पुढचा जो सिलेबस टॉपिक असेल हिस्ट्रीचा तो लिहिला, त्यानंतर अजून 10 पानं सोडले, सोसायटीचा लिहिला. असं तुम्ही काय करा की पानं सोडत तुम्ही काय करा
ते सिलेबस पॉइंट लिहून घ्या आणि मग जसे जसे बातम्या येतील तसे त्यामध्ये ऍड करत राहा. वही भरली की नवीन वही करा, काय प्रॉब्लेम आहे, राईट. सो तसं एक तुम्ही करू शकता किंवा सुट्टे पानं ठेवा आणि मग ते फोल्डर मध्ये ऍड करत चला, मग ते पण अजून सोपं पडणार आहे. ठीक आहे, बट हे सेग्रिगेटेड नोट्स करा. माझं म्हणणं एकच आहे, सेग्रिगेटेड नोट्स करा. कारण शेवटी काय होतं ना की ऐन परीक्षेच्या वेळेस तुम्हाला GS1 रिवाइज करायचं असेल तर मग ते पूर्ण असा गठ्ठा आहे तुमच्याकडे करंट अफेअर्सच्या नोट्सचा आणि मग त्यामधून कुठून ना ते GS1 बाहेर काढणार तुम्ही, राईट. सो त्यामुळे आधीच सेग्रिगेट करत चला, सोपं पडते. ठीक आहे, पान नंबर 4 वरती या. काय म्हणलेलं आहे बघा, रिमूव्ह लॉ गोइंग अगेन्स्ट लेप्रसी हिट पर्सन्स. सुप्रीम कोर्टाने सगळ्या राज्यांना सांगितलेलं आहे की तुमच्याकडे जे जे कायदे आहेत त्यामध्ये जे लेप्रसी कुष्ठरोग हिट, जे कुष्ठरोग ज्यांना झालेला आहे अशा प्रकारच्या लोकांच्या अगेन्स्ट जर काही लॉ तुमच्याकडे असतील तर ते लवकरात लवकर रिमूव्ह करा, हे सुप्रीम कोर्टाने सांगितले सगळ्या राज्यांना. ठीक आहे, आणि मग GS2 रोल ऑफ ज्युडिशरी म्हणजे सोसायटीमध्ये होणारं डिस्क्रिमिनेशन कमी करण्यासाठी ज्युडिशरी कशा पद्धतीने काम करते त्याचं एक उदाहरण आपल्याला इथे बघता येते. आणि त्यासोबत GS पेपर 1 मध्ये इंडियन सोसायटीच्या अँगल डिस्क्रिमिनेशन वाला अँगल तिथे आपल्याला बघता येऊ शकेल. पान नंबर 4 वरती ही बातमी होती. त्यानंतर या पान नंबर 4 वर पुढच्या बातमीकडे DGP, जे DGP असतात स्टेट DGP, आणि त्यामध्ये मग आपण म्हटलं किंवा त्यांची जी अपॉइंटमेंट आहे त्या अपॉइंटमेंट मध्ये अजून युनिफॉर्मिटी आणण्यासाठी सेंटरने काय केलेलं आहे, एक सिंगल विंडो सिस्टीम नोटिफाय केलेली आहे. ठीक आहे, सो ही पान नंबर 4 वरती बातमी आहे. सेंटर नोटिफाईज सिंगल विंडो सिस्टीम फॉर अपॉइंटिंग स्टेट DGPs विथ डिटेल्ड चेकलिस्ट. म्हणजे सोपं एक त्यांनी पूर्ण प्रोसेस करून ठेवलेली आहे किंवा तुम्हाला DGPs ला अपॉइंट करताना काय काय क्रायटेरियाज, काय काय पॅरामीटर्स तिथे ठेवायचे आहेत. ठीक आहे, मग आपण म्हटलं किंवा अपॉइंट करताना एवढं एक पाहिजे किंवा ज्या तारखेला वॅकन्सी क्रिएट झाली त्या तारखेपासून 6 महिने तरी कमीत कमी कार्यकाळ मिळाला पाहिजे जो नवीन व्यक्ती अपॉइंट होणार आहे त्याला. ठीक आहे, सो असे काही काही नियम पण त्यामध्ये येतात आणि चांगली गोष्ट आहे, राईट. पुढे तुम्ही आता DGP होणार आहात तर पुढे तुम्ही जेव्हा DGP होणार तुम्हाला पण लागत नाही, त्यामुळे आत्ताच वाचून ठेवा, सोपं पडते, राईट. सो पुढे पुन्हा अजून कुठे द हिंदूची 31 ऑगस्टची बातमी 2025 ची तुम्ही कुठून शोधणार ना, बरोबर आहे. सो GS पेपर 2 गव्हर्नन्स मध्ये ही बातमी तुम्हाला मोजता येऊ शकेल. पान नंबर 5 वरती या द हिंदूच्या, पान पलटून घ्या, पान नंबर 5 वर या. BJP MP रेजेस डिमांड फॉर भारत रत्न टू दलाई लामा. ठीक आहे, दलाई लामा यांच्याबद्दल ऑलरेडी बऱ्याचशा बातम्या मागच्या काही आठवड्यामध्ये येत आहेत आणि भारत रत्न दलाई लामा यांना द्या असं तिथे डिमांड केली गेलेली आहे. मग या आधी कोण कोण नॉन इंडियन्स आहेत ज्यांना भारतरत्न मिळालेला आहे त्यांचे नावही मग एकदा रिकॉल करून घ्या. आणि अजून काय तर या गोष्टीला चायना कसं घेते तेही बघत, राईट. चायना उगाच चिडायचं नाही तर किंवा तुम्ही असं का केलं म्हणून, राईट. सो या सगळ्या गोष्टी पण बघत राहाव्या लागतात. आता सध्या काय वेगळं काही करायचं काही यामध्ये नाही, फक्त अजून कोणाला नॉन इंडियन्स आहेत ज्यांना भारतरत्न मिळालेलं आहे ते एकदा बघून घ्या आणि बाकी लक्ष ठेवा या बातमीवर. त्यानंतर पान नंबर 5 वरती पुढची बातमी आहे, लोकसभा passes resolution to extend president's rule in Manipur for 6 more months. 6 महिन्यांनी वाढवता येतो, जास्तीत जास्त 3 वर्षापर्यंत वाढवता येत. बातमी आधी पण आलेली होती ही, आता फक्त काय की फायनली लोकसभेने ते रिझोल्युशन पास केलं. आतापर्यंत कसं होतं की चर्चा चालू होती, पण आता लोकसभेने रिझोल्युशन पास केलेलं आहे. आता GS पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये सगळे ते इमर्जन्सी रिलेटेड ज्या ज्या गोष्टी आहेत, नॅशनल इमर्जन्सी, प्रेसिडेंट रूल, सो या सगळ्या गोष्टी आपल्याला तसे वाचणं असते आणि मग त्यामध्ये सगळे बेसिक गोष्टी वाचून ठेवा, प्रिलिम्सलाही कामात येऊ शकतात त्या. ठीक आहे, मणिपूरमध्ये प्रेसिडेंट रूल 6 महिन्यासाठी अजून वाढलेला आहे. पुढे या पान नंबर 7 वर, पान नंबर 7 वर एक चांगली बातमी आहे, व्यवस्थितपणे वाचून ठेवणं गरजेचं आहे. आपल्याला ओव्हरऑलच एन्व्हायरमेंट रिलेटेड बरेचसे जे बेसिक्स आहेत ते कव्हर करू शकते ही बातमी आणि ते मग प्रिलिम्सलाही कामात येईल. GS पेपर 3 एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन आणि प्रिलिम्स या दोन्हीही अँगलनी ही बातमी बघा, ज्यामध्ये मँग्रोव्ह रिस्टोरेशन बद्दल बोललं जाते. मँग्रोव्ह रिस्टोरेशन, सो रिस्टोरिंग मँग्रोव्ह कॅन टर्न दी टाइड ऑन इंडियाज कोस्टल सिक्युरिटी. कशा पद्धतीने मँग्रोव्ह रिस्टोरेशन आपल्या कोस्टल सिक्युरिटी मध्ये हेल्प करू शकते. कारण मँग्रोव्ह जे असतात हे बेसिकली काय करतात तर एक प्रकारे बॅरियर म्हणून काम करतात. म्हणजे जर मोठ्या लाटा जर आल्या
कोस्टल एरियामध्ये, तर ते मँग्रोव्ह काय करू शकतात, तर त्या लाटांची गती जी आहे किंवा त्या पाण्याची गती जी आहे ते स्लो डाऊन करू शकतात. ठीक आहे, त्यामुळे चांगलं कामाचं राहते. मँग्रोव्ह जे आहे दिस इज हायली इम्पॉर्टंट. मँग्रोव्ह म्हटल्यावरती कुठे कुठे मँग्रोव्ह रिजन्स आपल्याकडे, राईट, भितरकनिका आणि बाकी सगळ्या गोष्टी पण आपल्याला बघणं गरजेचं राहते. बट मँग्रोव्ह बद्दलचं हे चांगलं एक आर्टिकल आहे, हे व्यवस्थितपणे बघा, चांगलं तुम्हाला एक अंडरस्टँडिंग डेव्हलप होऊन जाईल या पूर्ण टॉपिक बद्दलची. पुढे या पान नंबर 8 वरती, पान नंबर 8, आता एडिटोरियल पेजला आपण आलेलो. एडिटोरियल पेज वरती 2 एडिटोरियल आहेत. एक जे आहे ते इंडियाच्या पोलीस सिस्टीम बद्दलचे किंवा ते कस्टडियल डेथच्या कॉन्टेक्स्ट मध्ये काय काय अजून केलं पाहिजे आपण त्याबद्दलची बातमी आहे ती. एडिटोरियल आहे. सो इंडियाज पोलीस मस्ट गेट आउट ऑफ डर्टी हॅरीज शॅडो असं त्याचं टायटल आहे. आणि GS पेपर 2 गव्हर्नन्सच्या अँगलनी एक सिव्हिल सर्वंटच आहेत त्यांनी लिहिलेलं आहे ते, त्यामुळे गव्हर्नन्सच्या अँगलनी ही बातमी बघा, तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होणार आहे. त्यानंतर पुढे GS4 एथिक्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये जे ते कोल्ड प्लेचं प्रकरण जे झालं होतं, मग ते फोटो क्लिक केले गेले होते, मग फोटो व्हायरल झाले होते, त्या गोष्टी तुम्ही ऐकल्या असतील. मग ते नंतर ते जे CEO त्यांनी रिझाईन केलं होतं. सो ती बातमी पण एथिक्सच्या अँगलनी त्यांनी दिलेली आहे, किंवा कशा पद्धतीने एखाद्या व्यक्तीची प्रायव्हसी जी आहे ती या डिजिटल एज मध्ये एक डेलिकेट प्रकार झालेला आहे. सो इथे स्पेक्टॅकल प्रायव्हसी अँड शेअरिंग इन दी डिजिटल एज अशा प्रकारचं ते आर्टिकल आहे. आणि त्यामध्ये थोडंसं एथिक्सच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आपल्याला गोष्टी काही तिथे कामात येऊ शकतात. ठीक आहे, सो ती एक बातमी व्यवस्थितपणे ते एडिटोरियल व्यवस्थितपणे बघून ठेवा. त्यानंतर तुम्ही आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये फ्री लीगल एड बद्दल प्रोव्हिजन आलेले, राईट, फ्री लीगल एड. आणि मग त्या अंतर्गत आपण लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट आणलेला होता, राईट, लीगल सर्व्हिस ऑथॉरिटी ऍक्ट. आता तो जो कायदा आहे त्या अंतर्गत फ्री लीगल एड प्रोव्हाइड केलं जाते, लीगल एड सिस्टम्स तिथे आणल्या गेलेल्या आहेत. तर मग इथे बेसिकली काय म्हणतात की आपल्याकडे जे लीगल एड सिस्टीम आहे की ज्यांना स्वतः तिथे कोणत्या लॉयरला हायर करता येत नाही त्याला गव्हर्नमेंट तर्फे फ्री लीगल एड मिळणार आहे. सो इथे काय म्हणतात ते की बूस्ट दी कॅपॅसिटी ऑफ लीगल एड सिस्टम, पूर्ण ते एडिटोरियल झालेला आहे, बूस्ट दी कॅपॅसिटी ऑफ लीगल एड सिस्टम. GS पेपर 2 इंडियन कॉन्स्टिट्यूशन मध्ये तुम्हाला ही बातमी कामात येऊ शकते. लीगल एड बद्दल सगळाच एक मुद्दा एका ठिकाणी क्लिअर होऊन जाईल तुमचा. ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 11 वरती हार्मोनियम, ते म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे ना हार्मोनियम, तर हार्मोनियम म्हणजे ते बेसिकली पेटी आपण जे म्हणतो ती. सो ते हार्मोनियम कसं काम करतं याबद्दलचं एक न्यूज आर्टिकल आलेलं आहे. हाऊ डज दी इंडियन हार्मोनियम प्रोड्यूस इट्स लाईव्हली म्युझिक. काही इलेक्ट्रिसिटी वगैरे काही नाही तरी कसं काय त्याच्यामध्ये आवाज येतो, त्याच्या मागचं सायन्स काय आहे, अशा प्रकारची ही बातमी आहे. आता कोणाला झेपली तर वाचा, नाही झेपली तर नका वाचू. कोणाला काही त्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर वाचू शकता. कधी कधी या गोष्टी तुम्ही म्हटलं इंटरव्ह्यू मध्ये मी सांगतो माझी हॉबी आहे म्युझिक, लिसनिंग म्युझिक, आणि मग त्यामध्ये एखादं म्युझिकल इन्स्ट्रुमेंट कसं काम करते विचारलं काय, राईट, सो विचारू शकता ना, किंवा तर विचारलं तर अशा गोष्टी कामात येतील. मग ज्यांनी आत्तापासून ठरवलं की मी म्युझिक, लिसनिंग टू म्युझिक किंवा गायन ही माझी हॉबी सांगणार आहे, तर त्या लोकांनी तर अशा गोष्टी वाचलंच पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर पान नंबर 12 वरती आहे GDPच्या नवीन सिरीज रिलीज होणार आहे. आता आपण बघतो ना GDP असेल किंवा IIP आहे, इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन, किंवा CPI आहे, यांचे जे बेस इयर आपण वाचत असतो आपल्या इकॉनॉमीच्या पुस्तकांमध्ये. आता या सगळ्यांचे जे बेस इयर आहेत ते बऱ्यापैकी 2022-23 ला शिफ्ट होणार आहेत, आणि मग ती नवीन सिरीज लवकरच येणार आहे. आणि त्या अंतर्गत अजून ते मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन अजून काही सर्वे काढणार आहे. मग हाऊसहोल्ड रिलेटेड काही सर्वे आहेत, हाऊसहोल्ड एक्सपेंडिचर, हाऊसहोल्ड ट्रॅव्हल रिलेटेड सर्वे आहेत की भारतामध्ये लोक किती ट्रॅव्हलिंग वरती खर्च करतात किंवा टुरिझम वरती किती खर्च होतो. सो या प्रकारचे काही सर्वे पण येणार आहेत, आणि या गोष्टी नक्कीच तुम्हाला प्रिलिम्स मध्ये कामात येऊ शकतील. ठीक आहे, सो ही पान नंबर 12 वरची बातमी अत्यंत महत्वाची आहे तुमच्या प्रिलिम्ससाठी. त्यानंतर पान नंबर 14 जे वर्ल्ड पेज आहे त्यामध्ये एकतर सगळ्यात पहिले तर भारताने युनायटेड नेशन मध्ये पुन्हा एकदा म्हणलेलं आहे दॅट फोकस ऑन प्रॅक्टिकल स्टेप फॉर इस्रायल पॅलेस्टाईन 2 स्टेट सोल्युशन. 2 स्टेट सोल्युशन असलं पाहिजे, आणि त्यासाठी काय अजून करता येईल, दोघांनाही त्यांचा योग्य तो मान्यता मिळाली पाहिजे असं ते म्हणतात. आणि भारताने हे UN मध्ये हे स्टेटमेंट केलेलं आहे. 2 स्टेट सोल्युशन म्हणजे काय, यावरती UPSCने 2018च्या प्रिलिम्स मध्ये प्रश्न पण विचारलेला होता, किंवा 2 स्टेट सोल्युशन कोणत्या 2 भागांमध्ये
किंवा कोणत्या दोन भागांशी संबंधित आहे. GS2IR मध्ये याला मोजा तुम्ही. भारताचा स्टँड नेमका ग्लोबल इश्यूज वरती काय आहे तो या अशा प्रकारच्या बातम्यांमधून तुम्हाला क्लिअर होतो. त्यानंतर पान नंबर 14 ही बातमी आतापर्यंत आलेली आहे सगळ्यांपर्यंत. रशियामध्ये 8.8 मॅग्निट्यूडचा भूकंप झालेला आहे आणि त्यामुळे सुनामी वॉर्निंग्स तिथे दिला गेलेला आहे. जपान US मध्ये पण. ठीक आहे. सो पूर्ण जो पॅसिफिकचा भाग आहे तिथे सुनामी वॉर्निंग आलेला आहे. GS1 जॉग्राफी मध्ये हा भाग त्या जॉग्राफीच्या पर्स्पेक्टिव्हनी बघा आणि त्यासोबतच जरा नकाशा वगैरे बघून ठेवा. तो कामचाटका पेनिन्सुला कुठे आहे. ऑलरेडी आपण आपल्या आधीच्या एका सेशन मध्ये ही बातमी बघितली होती. मागच्या आठवड्यात तिथे 6.8 वाला भूकंप आला होता. 6.8 मॅग्निट्यूडचा आणि आता लगेच 8.8 आलेला आहे. ठीक आहे. सो ही एक बातमी. आणि शेवटी पान नंबर 15 वरती प्रिलिम्स मध्ये राज्यसेवा किंवा UPSC दोन्ही मध्ये आपल्याला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की रिसेंटली कोणता देश आहे ज्यांनी 16 वर्षाच्या खालच्या पोरापोरींसाठी YouTube अकाउंट जे आहे ते बॅन केलेलं आहे. तर मग ते कोण आहे तो ऑस्ट्रेलिया आहे. ठीक आहे. बातमी आलेली आहे ऑस्ट्रेलिया टू बॅन YouTube अकाउंट फॉर चिल्ड्रन अंडर 16 आणि ह्या वर्षी डिसेंबर महिन्यापासून ते हे करणार आहेत. तर अशा या सगळ्या बातम्या आहेत बघा ज्या आजच्या द हिंदू मध्ये आलेल्या आहेत आणि त्या कुठे कुठे बघितल्या पाहिजे, कोणत्या सिलेबस पॉइंट मध्ये त्याला बघितलं पाहिजे तो पार्ट आपण इथे डिस्कस केला. बाकी हा तर एक करंट वाला पार्ट झाला. बट अपार्ट फ्रॉम दिस आपले NCERT फाउंडेशन सिरीज पण आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण सध्या जॉग्राफीच्या NCERT डिस्कस करतोय. फ्री ऑफ कॉस्ट आपल्या याच YouTube प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला ही सिरीज बघायला मिळेल. रोज रात्री 9 वाजता लाईव्ह आपण हे सगळे सेशन्स घेतोय. आता सध्या जॉग्राफी चालू आहे, त्यानंतर पॉलिटी आहे, हिस्ट्री आहे, इकॉनॉमिक्स आहे आणि जनरल सायन्स आहे. या सगळ्या NCERT आपण डिस्कस करतोय. इथे प्रॉपर शेड्यूल दिलेला आहे तो नक्की सगळ्यांनी बघून ठेवा. ठीक आहे. सो तो एक भाग झाला. नंतर MPSC प्रिलिम्स 2025 आता जे कोणी तयार करत असेल त्यांच्यासाठी व्हॅल्यू ॲडिशन सिरीज आहे ज्यामध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि अजून काही जे असे MCQ जे परीक्षेला येऊ शकतात त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा रोज संध्याकाळी 6 वाजता केली जाते आपल्या या YouTube प्लॅटफॉर्म वरती. त्याचा देखील शेड्यूल इथे दिलेला आहे. तो पण एकदा सगळ्यांनी व्यवस्थितपणे बघून ठेवा. बाकी जे काही आपण आता डिस्कस करतोय त्याच्या नोट्स आपल्या टेलिग्राम चॅनल वरती आपण शेअर करतो. त्यामुळे हे टेलिग्राम चॅनल एकदा जॉईन करून घ्या. इथे तुम्हाला सगळ्या PDF नोट्स मिळून जातील. आपलं ॲप डाउनलोड करून ठेवा. काही आपले नवीन कोर्सेस आले तर तिथूनही तुम्हाला अपडेट मिळतात. बाकी YouTube चॅनलला जॉईन केलंच असेल तुम्ही, नसेल केलं तर करून ठेवा. तुमच्या आजूबाजूला लायब्ररीमध्ये अजून कोणी तुमच्या शेजारी आत्ता कोण बसलं असेल त्याला पण सांगून द्या किंवा इथं असं द हिंदू वरती चर्चा होतीये. अजून पण चांगले चांगले सेशन्स आपण घेत राहतो. त्यामुळे YouTube चॅनल सबस्क्राईब करून घ्या म्हणजे सगळे तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जातील. ठीक आहे. बाकी अजून काही डाऊट असेल तर कॉल करा. नंबर दिलेला आहे आणि खाली पण पट्टी फिरते त्यावरती पण नंबर तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे. सो अशा गोष्टी आहेत मग किंवा द हिंदू 31 जुलैचा द हिंदू आपण आता एक प्रकारे कुठे काय काय वाचायचं तो भाग बघितला आणि आता या पद्धतीने न्यूजपेपर वाचा. ऑलरेडी वाचला असेल तर या गोष्टी त्याच्यात आलेल्या आहेत का ते एकदा चेक करून घ्या. ठीक आहे. सो थांबू आपण इथे. उद्या भेटू आपण अगेन. उद्या 1 ऑगस्टचा न्यूजपेपर घेऊन द हिंदू आपण उद्या पुन्हा भेटू. ठीक आहे. थांबू आपण इथे. थँक्यू व्हेरी मच.